ॲझ्युअर कंटेनर ॲप्स या सखोल चर्चेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्यासमोर आहे मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक मॉड्यूल आणि आज आपण एकत्र मिळून ते अगदी सोप्या, संवादात्मक पद्धतीने समजून घेणार आहोत. म्हणजे मी जणू काही तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे आणि आपण प्रत्येक युनिट एकत्र उलगडणार आहोत. आपला उद्देश हा आहे की हे सगळं तांत्रिक शब्दांच्या जंजाळात न अडकता समजून घेणं. चला तर मग या मॉड्यूलच्या पहिल्या युनिटकडे वळूया. एक्सप्लोर ॲझ्युअर कंटेनर ॲप्स. यातला पहिलाच शब्द आहे सर्व्हरलेस. ऐकायला असं वाटतं की सर्व्हरच नाहीत जे शक्य नाही. मग नक्की काय आहे हा प्रकार? खूप छान प्रश्न आहे. सर्व्हरलेस म्हणजे सर्व्हर नाहीत असं नाही, तर तुम्हाला सर्व्हरची चिंता करायची गरज नाही असं आहे. याची कल्पना एका हायटेक जादुई किचनसारखी करा. तुम्हाला फक्त तुमची रेसिपी म्हणजे तुमचा कोड द्यायचा आहे. किती गॅस लागेल, किती मोठे भांडे लागेल, किती शेफ लागतील, लाईट बिल किती येईल, अगदी यापैकी कशाशीही काळजी तुम्हाला करायची नाही. गरजेनुसार हे किचन आपोआप मोठा किंवा लहान होतं. म्हणजे जर मी एक फूड डिलिव्हरी ॲप जेवण घर सुरू केलं आणि समजा रात्री 10 वाजता अचानक 100 लोकांनी बिर्याणी ऑर्डर केली, तर मला काळजी करायची गरज नाही. हे किचन स्वतःच मोठं होईल. अगदी बरोबर. आणि ग्राहक गेल्यावर ते पुन्हा लहान होईल. आणि याच जेवणघर ॲपच्या उदाहरणावरून आपण याचे उपयोग समजू शकतो. पहिला उपयोग आहे API एंड पॉइंट्स. म्हणजे ॲपचा ऑर्डर काउंटर, जिथे ग्राहक येऊन ऑर्डर देतात. हो. दुसरा आहे बॅकग्राऊंड प्रोसेसिंग, म्हणजे पेमेंटची प्रक्रिया करणे किंवा रेस्टॉरंटला ऑर्डर पाठवणे. हे काम पडद्याआड चालतं. तिसरा आहे इव्हेंट ड्रिव्हन प्रोसेसिंग, म्हणजे जेव्हा ऑर्डर आली, हा इव्हेंट घडतो, तेव्हाच डिलिव्हरी बॉयला नोटिफिकेशन पाठवण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि चौथा मायक्रो सर्व्हिसेस, ज्याबद्दल खूप ऐकलंय मी. हो, मायक्रो सर्व्हिसेस म्हणजे तुमच्या जेवणघर ॲपचा प्रत्येक भाग एक स्वतंत्र छोटा स्टॉल आहे. ऑर्डर घेणारा स्टॉल वेगळा, पेमेंट सांभाळणारा वेगळा आणि डिलिव्हरी ट्रॅक करणारा स्टॉल वेगळा. हे सर्व स्टॉल्स एकत्र मिळून काम करतात. एकाच मोठ्या किचनमध्ये सगळा पसारा करण्याऐवजी ही छोटी सुटसुटीत रचना आहे. ठीक आहे, हे सोपं वाटतंय. पण मग प्रत्येकजण क्युबरनीट्स म्हणजे AKS सारख्या क्लिष्ट गोष्टी वापरण्याऐवजी हेच का वापरत नाही? याचे काही तोटे आहेत का? नक्कीच. यात एक ट्रेड ऑफ आहे. क्युबरनीट्स म्हणजे तुम्ही स्वतः एक संपूर्ण रेस्टॉरंट चेन डिझाईन करत आहात. प्रत्येक वीट, प्रत्येक पाईप, प्रत्येक वायर तुमच्या नियंत्रणात असते. हे खूप शक्तिशाली आहे, पण तितकंच क्लिष्टही. कंटेनर ॲप्स म्हणजे तुम्ही एका शानदार फूड कोर्टमध्ये एक तयार स्टॉल भाड्याने घेत आहात. अच्छा, म्हणजे वायरिंग, पाणी, सुरक्षा या कशाचीही चिंता नाही. फक्त जेवण बनवायचं. बरोबर. तुम्हाला नियंत्रण कमी मिळतं, पण सोपेपणा आणि वेग प्रचंड मिळतो. आणि याच संदर्भात स्केल टू झिरो ही संकल्पना येते. बरोबर. म्हणजे रात्री 3 वाजता जेव्हा जेवणघरवर एकही ऑर्डर नाही, तेव्हा माझा बिर्याणीचा स्टॉल पूर्णपणे बंद होऊन 0 वीज वापरेल. पैशांची बचत. तंतोतंत. आणि यामागची जादू म्हणजे केडा नावाचं तंत्रज्ञान. हे फक्त रहदारीवर म्हणजे CPU लोडवर अवलंबून नाही. समजा तुमच्या मेसेज क्यूमध्ये एका ग्राहकाने सकाळी 7 साठी नाश्त्याची ऑर्डर देऊन ठेवली, तर तो मेसेज येताच तुमचा स्टॉल आपोआप सुरू होईल. वा. म्हणजे मागणीच्या प्रत्येक शक्यतेवर हे काम करतं. म्हणजे रात्री 2 वाजता सर्व्हर क्रॅश झाल्यावर उठून रिस्टार्ट करण्याची डोकेदुखी नाही. डेव्हलपर शांत झोपू शकतो. अजिबात नाही. डेव्हलपर शांत झोपू शकतो. हेच तर सर्व्हरलेसचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आपलं जादुई किचन गरजेनुसार लहान मोठं होऊ शकतं हे तर कळलं. पण या किचनमध्ये जेवण बनवणारे शेफ कसे आहेत, ते कुठून येतात आणि त्यांचं वैशिष्ट्य काय? इथेच कंटेनर ही संकल्पना समोर येते, जी मॉड्यूलच्या दुसऱ्या युनिटमध्ये आहे. बरोबर. कंटेनर म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनसाठी एक टिफिन बॉक्स. विचार करा, तुमच्या जेवणघर ॲपच्या बिर्याणी रेसिपीला लागणारा प्रत्येक मसाला, तांदूळ, भांडे आणि गॅसची छोटी शेगडी, हे सगळं एका डब्यात व्यवस्थित पॅक केलेलं आहे. हा डबा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर उघडा किंवा ॲझ्युअरच्या मोठ्या डेटा सेंटरमध्ये, बिर्याणीची चव तीच राहील. घर का खाना कहीं भी, असं काहीसं. म्हणजे डेव्हलपरच्या मशीनवर जे चालतं तेच थेट प्रोडक्शनमध्येही चालणार, कोणतीही गडबड न होता. हो. आणि ॲझ्युअर कंटेनर ॲप्स तुमच्यासाठी या हजारो टिफिन बॉक्सचे व्यवस्थापन म्हणजे ऑर्केस्ट्रेशन करते. तुम्हाला कोणता डबा कुठे ठेवायचा, तो गरम आहे की नाही, हे सगळं बघायची गरज नाही. आणि जर एखादा टिफिन बॉक्स सांडला म्हणजे ॲप क्रॅश झाले, तर ते आपोआप तुम्हाला तसाच दुसरा नवीन भरलेला बॉक्स आणून देते. म्हणजे माझं जेवणघर ॲप कधीच बंद पडणार नाही. नाही. यात साईडकार नावाची एक संकल्पना पण दिली आहे. हे काय आहे?
टिफिन बॉक्ससोबत लोणच्याची छोटी वाटी. तुम्ही अगदी जवळ पोहोचला आहात. साईडकार म्हणजे तुमच्या मुख्य टिफिन बॉक्सला जोडलेला एक छोटा मदतनीस डबा. उदाहरणार्थ, तुमचा मुख्य बिर्याणीचा डबा म्हणजे ॲप फक्त बिर्याणी बनवण्याचं काम करतो. त्याच्यासोबतचा साईडकार डबा हा प्रत्येक ऑर्डरची नोंद म्हणजे लॉगिंग करून ती मुख्य ऑफिसला पाठवतो. अच्छा, कामाची विभागणी. यामुळे मुख्य शेफला फक्त स्वयंपाकावर लक्ष केंद्रित करता येतं. पण मग माझ्या जेवणघर ॲपच्या प्रत्येक सेवेसाठी वेगळा कंटेनर ॲप बनवायचा की एकाच ॲपमध्ये साईडकार वापरायचे? उत्तम प्रश्न. नियम सोपा आहे. जर दोन गोष्टी स्वतंत्रपणे अस्तित्वात राहू शकतात तर त्यांना वेगळे कंटेनर ॲप द्या. जसे की ऑर्डर घेणे आणि पेमेंट करणे. हो, पण जर दोन गोष्टी अविभाज्य असतील, जसे की ॲप आणि त्याचे लॉगिंग, तर साईडकार वापरा. आणि हो, या टिफिन बॉक्सवर काही नियम आहेत. तो किचनच्या वायरिंगमध्ये किंवा गॅस लाईनमध्ये बदल करू शकत नाही. यालाच प्रिव्हिलेज्ड कंटेनर चालवून न देणे म्हणतात. सुरक्षा सर्वात महत्वाची. ठीक आहे, आपले जेवणघर फूड कोर्टचे वेगवेगळे स्टॉल्स म्हणजे मायक्रो सर्व्हिसेस तयार आहेत. त्यांचे टिफिन बॉक्सही म्हणजे कंटेनर्स पॅक झाले आहेत. पण हे वेगवेगळे स्टॉल्स एकमेकांशी बोलणार कसे? बिर्याणी स्टॉलवाल्याला पेमेंट स्टॉलवाल्याकडून पेमेंट झालं की नाही हे कसं कळणार? इथेच मॉड्यूलचं तिसरं युनिट डॅपर मदतीला येते. बरोबर. डॅपर म्हणजे डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन रनटाईम. तुमच्या फूड कोर्टसाठी एक सुपर एफिशियंट वेटर आणि कम्युनिकेशन सिस्टम आहे. तो या वेगवेगळ्या स्टॉल्समधील संवादाचे अवघड काम खूप सोपे करतो. तुम्हाला प्रत्येक स्टॉलसाठी वेगळा फोन किंवा वॉकी टॉकी सिस्टम बसवायची गरज नाही. म्हणजे माझा डेव्हलपर जो बिर्याणी ॲपवर काम करतोय त्याला पेमेंट ॲप कसं बनवलंय हे जाणून घ्यायची गरज नाही? अजिबात नाही. तो फक्त वेटरला म्हणजे डॅपरला सांगेल, या ऑर्डरचं पेमेंट झाले का ते विचारून ये. डॅपर ते काम सुरक्षितपणे करून देईल. याला म्हणतात सर्व्हिस टू सर्व्हिस इन्व्होकेशन. आणखी एक सुंदर गोष्ट आहे पबसब, म्हणजे पब्लिश सबस्क्राईब. विचार करा, किचनमध्ये एक मोठी स्क्रीन आहे. जेव्हा शेफ ऑर्डर नंबर 123 तयार आहे अशी घोषणा म्हणजे पब्लिश करतो, तेव्हा फक्त ज्या ग्राहकाकडे 123 नंबरचं तिकीट आहे म्हणजे सबस्क्रायबर, तोच ती ऑर्डर घ्यायला येतो. अगदी. किचनला प्रत्येक ग्राहकाचा फोन नंबर माहीत असण्याची गरज नाही. हे तर खूपच पॉवरफुल आहे. म्हणजे माझे जेवणघर ॲप नवीन वैशिष्ट्ये सहज जोडू शकते. समजा मला डिलिव्हरी झाल्यावर ग्राहकाला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवायचा आहे, तर मी फक्त ऑर्डर डिलिव्हर झाली या घोषणेसाठी एक नवीन सबस्क्रायबर तयार करेन. मूळ ॲपला हात लावायची गरज नाही. अगदी बरोबर. आणि डॅपर स्टेट मॅनेजमेंट सुद्धा करतो. म्हणजे प्रत्येक स्टॉलला त्याच्या ऑर्डर्स किंवा स्टॉकची आठवण ठेवण्यास मदत करतो. जणू काही एक विश्वासू नोंदवही. आणि सर्वात महत्त्वाचं, कंटेनर ॲप्स तुम्हाला मॅनेज्ड डॅपर पुरवते. म्हणजे फूड कोर्टच्या मालकानेच तुम्हाला ही उत्तम वेटर सिस्टम दिली आहे आणि तो ती वेळोवेळी अपडेटेडही ठेवतो. मॉड्यूलच्या चौथ्या युनिटमध्ये आता सुरक्षेचा विषय आहे. आपलं जेवणघर फूड कोर्ट आता लोकप्रिय झालं आहे, गर्दी वाढली आहे. आपल्याला दारात एका बाउन्सरची गरज आहे, नाही का? ऑथेंटिकेशन अँड ऑथोरायझेशनबद्दल बोलूया. हे दोन शब्द नेहमी गोंधळात टाकतात. सोपं आहे. ऑथेंटिकेशन म्हणजे तुम्ही कोण आहात हे तपासणे. बाउन्सर ओळखपत्र तपासतो तसं. हो, तुम्ही खरे ग्राहक आहात की नाही हे पाहतो. आणि ऑथॉरायझेशन म्हणजे तुम्हाला आत काय करण्याची परवानगी आहे हे तपासणे. तुमचं नाव VIP लिस्टमध्ये आहे का हे पाहून तुम्हाला VIP सेक्शनमध्ये प्रवेश द्यायचा की नाही ठरवणे. आणि मला वाटतं कंटेनर ॲप्स हे कामही सोपं करतं. माझ्या डेव्हलपरला स्वतःचा बाउन्सर कोड लिहिण्याची गरज नाही. अजिबात नाही. कंटेनर ॲप्समध्ये ही सुविधा आधीपासूनच तयार म्हणजे बिल्ट इन आहे. हा एक साईडकार बाउन्सर आहे जो प्रत्येक ग्राहकाला तुमच्या ॲपशी बोलण्याआधीच दारातच तपासतो. त्यामुळे माझ्या शेफला म्हणजे माझ्या ॲपला फक्त स्वयंपाकावर लक्ष केंद्रित करता येतं. हो, आणि हा बाउन्सर खूप हुशार आहे. तो मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुक अशा अनेक प्रकारच्या ओळखपत्रांना स्वीकारतो. म्हणजे युजरला साइन इन करण्यासाठी दोन पर्याय असतील, एक ब्राउझरमधून आणि दुसरा थेट मोबाईल ॲपमधून. बरोबर. त्यालाच सर्व्हर डायरेक्टेड फ्लो आणि क्लायंट डायरेक्टेड फ्लो म्हणतात. सर्व्हर फ्लोमध्ये तुमचा ॲप ग्राहकाला गुगलच्या साइन इन पेजवर पाठवतं. तिथे ओळख पटल्यावर तो परत येतो. क्लायंट फ्लोमध्ये ग्राहकाच्या मोबाईल ॲपने आधीच ओळख पटवलेली असते. त्याला एक टोकन म्हणजे शिक्का मिळतो. तो फक्त तुमच्या ॲपच्या बाउन्सरला तो शिक्का दाखवून थेट आत येतो. करायचे आहेत. समजा नवीन चिकन 65 बिर्याणी आणायची आहे.
पण जुन्या ग्राहकांना नाराज न करता इथे रिव्हिजन्स आणि सिक्रेट्स ही संकल्पना येते. बरोबर. रिव्हिजन म्हणजे तुमच्या ॲपचा एका विशिष्ट वेळी घेतलेला एक न बदलता येणारा फोटो, एक स्नॅपशॉट. जेव्हा तुम्ही तुमच्या ॲपमध्ये काही बदल करता तेव्हा एक नवीन रिव्हिजन तयार होते. जुनी रिव्हिजन जशीच्या तशी राहते. म्हणजे माझ्या जुन्या हैदराबादी बिर्याणीची रेसिपी रिव्हिजन 1.0 आहे आणि नवीन चिकन 65 बिर्याणी ही रिव्हिजन 2.0 आहे. आणि मी दोन्ही एकाच वेळी चालू ठेवू शकते. हो, आणि इथेच खरी गंमत आहे. तुम्ही तुमच्या 90% ग्राहकांना जुनी, विश्वासार्ह हैदराबादी बिर्याणी देऊ शकता. आणि उरलेल्या 10% ग्राहकांना नवीन चिकन 65 बिर्याणी देऊन पाहू शकते की त्यांना ती आवडते का. अगदी. याला A/B टेस्टिंग म्हणतात. जर नवीन रेसिपी हिट झाली तर तुम्ही हळूहळू 100% ग्राहकांना नवीन बिर्याणी द्यायला सुरुवात करू शकता, कोणताही गोंधळ न होता. शानदार. पण आता त्या चिकन 65च्या गुप्त मसाला रेसिपीचं काय? ती मी माझ्या कोडमध्ये तर ठेवू शकत नाही. इथे सिक्रेट्स कामी येतात का? अगदी योग्य. सिक्रेट्स म्हणजे तुमच्या बिर्याणीच्या मसाल्याची गुप्त रेसिपी. तुम्ही ती सार्वजनिक मेन्यूवर म्हणजे तुमच्या कोडमध्ये लिहू इच्छित नाही. तुम्ही ती एका सुरक्षित लॉकरमध्ये कंटेनर ॲप सिक्रेट्समध्ये ठेवता. मग तुमच्या शेफला म्हणजे तुमच्या ॲपला जेव्हा ती रेसिपी लागते तेव्हा त्याला त्या लॉकरची एक खास किल्ली मिळते. म्हणजे रेसिपी कधीच उघडपणे बाहेर येत नाही. कधीच नाही. यात एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ही सिक्रेट्स तुमच्या संपूर्ण ॲपशी जोडलेली असतात, एखाद्या विशिष्ट रिव्हिजनशी नाही. बरोबर? हो, म्हणजे तुमची जुनी आणि नवीन दोन्ही बिर्याणी रेसिपी एकाच गुप्त गरम मसाल्याचा वापर करू शकतात. पण जर मी तो गुप्त मसालाच बदलला तर तुम्हाला तुमच्या दोन्ही शेफला म्हणजे दोन्ही रिव्हिजन्सना पुन्हा कामावर बोलवावं लागेल. म्हणजे त्यांना रिस्टार्ट करावं लागेल. हो, तरच त्यांना कळेल की आता नवीन मसाला वापरायचा आहे. तर आज आपण एका सर्व्हरलेस किचनच्या म्हणजे कंटेनर ॲप्सच्या कल्पनेपासून सुरुवात केली. आपले ॲप्स टिफिन बॉक्समध्ये म्हणजे कंटेनर्समध्ये ठेवले, त्यांना एका सुपरवेटरच्या डॅपरच्या मदतीने एकमेकांशी बोलायला शिकवले, दारात एक बाउन्सर म्हणजे ऑथेंटिकेशन ठेवला आणि आपल्या मेनूच्या नवीन रेसिपी आणि गुप्त सामग्री म्हणजे रिव्हिजन्स अँड सिक्रेट्स कशी व्यवस्थापित करायची हे शिकलो. आणि या सगळ्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की डेव्हलपर्सना पायाभूत सुविधांच्या व्यवस्थापनाची चिंता करावी लागत नाही. त्यांना फक्त उत्तम ॲप्लिकेशन्स बनवण्यावर म्हणजेच चविष्ट जेवण बनवण्यावर लक्ष केंद्रित करता येतं. यामुळे जेवणघरसारखी शक्तिशाली आणि स्केलेबल ॲप्स खूप वेगाने आणि कमी खर्चात बनवणे शक्य होते. खरंच हे सगळं खूपच सोपं आणि शक्तिशाली वाटतंय. आता यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न. आपल्याला आत्ता हे समजले आहे की हे छोटे छोटे किचन स्टॉल्स कसे काम करतात. पण विचार करा, या सर्वांना एकत्र आणून एक मोठे, बुद्धिमान आणि स्वयंसंघटित फूड सिटी बनवता आले तर, जिथे प्रत्येक स्टॉल दुसऱ्याकडून शिकेल, मागणीनुसार स्वतःची जागा बदलेल आणि ग्राहकांच्या आवडीनिवडी ओळखून स्वतःहून नवीन रेसिपी तयार करेल. ॲप्लिकेशन्सच्या भविष्यासाठी अशी रचना आणखी कोणत्या शक्यता उघडते?